न्यूजच्या सेकंड इनिंग कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे श्रेया। मित्रांनो, सेकंड इनिंग या शो मध्ये आपण आयुष्याची दुसरी पारी चढत असलेल्या व्यक्तींशी आपला परिचय करत असतो आणि आपलं उर्वरित आयुष्य समाजकारणात घालणाऱ्या अशा अनेक व्यक्तींशी आपण याआधी भेटलो आहोत। तर आज आपण भेटणार आहोत आनंद भिसे सरांशी। आनंद भिसे हे ई लर्निंग तज्ञ आणि वरिष्ठ पत्रकार आहेत। ई लर्निंग क्षेत्राशी ते गेल्या 18 वर्षापासून संबंधित आहेत आणि या दरम्यान त्यांनी चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद तसेच अमेरिका व इंग्लंड येथील अनेक संस्थांशी काम केलंय। तर चला भिसे सरांशी चर्चेला सुरुवात करूया। नमस्कार भिसे सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर भिसे सर, तुम्ही ई लर्निंग तज्ञ आणि वरिष्ठ पत्रकार आहात आणि या क्षेत्राशी तुमचा संबंध कसा आला आहे? तुम्ही मुळातच ठरवत होतं का की मला ई लर्निंग तज्ञ व्हायचं आहे? पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय व्हायचं होतं, म्हणजे काय सांगाल? ई लर्निंगच्या क्षेत्रात मी खरं म्हणजे फार कोइन्सिडन्सनी आलो। माझे एक सहकारी आहेत, ते आधी ई लर्निंग क्षेत्रात गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये इंग्लिशमध्ये कंटेंट तयार व्हायचं, इंग्रजीत कंटेंट तयार व्हायचं, पण त्याच्यात व्याकरणाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका असायच्या आणि हे त्यांच्या लक्षात आलं की इथे एक संपादन त्याचं झालं पाहिजे, एडिटिंग झालं पाहिजे। त्यावेळेला त्यांनी, माझ्या सहकार्याने माझी मदत घेतली आणि त्यांना ते कंटेंट, जे लिहिलेलं कंटेंट आहे ते व्याकरणाच्या दृष्टीने आणि वाक्यरचनेच्या दृष्टीने व्यवस्थित करून देण्याचं काम मी त्यांच्यासाठी केलं आणि त्यातनं तसा माझा ई लर्निंगच्या क्षेत्रात प्रवेश झाला। आणि माझं संपादन कौशल्य पाहून इतर, आता हे जे तुम्ही आता उल्लेख केला की बेंगळुरू आणि हैदराबाद या इथल्या कंपनीजना माझ्या या स्किल बद्दल कळलं आणि हे जे मी सांगतोय हे मुंबईचं सांगतोय। माझ्या सहकार्याची कंपनी मुंबईला होती, त्यांच्यासाठी मी बरंच काम केलं, जवळजवळ 2-3 वर्ष मी त्यांच्यासाठी काम केलं आणि मग बेंगळुरू, चेन्नई इथल्या कंपनीजचं काम मी करून द्यायला लागलो आणि असं हळूहळू माझं रेप्युटेशन वाढलं। आणि नंतर मग हैदराबादच्या एका कंपनीने मला, तिथे तुम्ही फुल टाइम तुम्ही जॉईन करा आणि हे काम सांभाळा, असं करून माझा फुल टाइम ई लर्निंगच्या क्षेत्रात प्रवेश झाला। त्या कंपनीत गेल्यानंतर मग ई लर्निंगचे इतर सगळे जे ऍस्पेक्ट्स आहेत, इतर सगळे जे भाग आहेत ते मी तिथे राहून तिथे काम करताना सगळे शिकलो मी आणि असं ते म्हणजे अशा प्रकारे मी तज्ञ झालो। अतिशय संयोगाने झालेलं आहे, असं ठरवून काही झालेलं नाही। सर, तुम्ही चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद तसेच इंग्लंड येथील अनेक संस्थांशी काम केलंय, तर त्याबद्दल थोडी माहिती द्याल? कसं होतं तुमचं ते वर्किंग? हे जे मी काम सांगतोय हे मुळामध्ये संपादनाचं काम होतं। कसं होतं, ई लर्निंग मध्ये एक विषयाचा तज्ञ असतो, त्याला एक विषय दिलेला असतो आणि तो त्या विषयाबद्दलचं तुम्हाला लिहून देतो, कंटेंट म्हणतात ते लिहून देतो। ते आपण ई लर्निंगवर चर्चा करून नंतर तेव्हा मी सांगेन जास्त तपशिलात, तो ते लिहून देतो। पण बरेचदा काय होतं की हा तज्ञ फार त्याला स्वतःला एक्सप्रेस करायची फार चांगली त्याच्याकडे क्षमता नसते किंवा एखाद्या भाषेवर एवढं प्रभुत्व नसतं, तर कुठतरी काही राहून जातं, कुठतरी काही चुकतो, एखादा शब्द चुकतो, कुठतरी व्याकरणाची काही एखादी चूक होते। तर हे सगळं त्यातनं काढून, ज्याला नीट अँड क्लीन कॉपी म्हणतो, तशी करून देणे आणि शक्य असेल आणि गरज असेल तिथे माझं इनपुट देणे, हे मी काम या कंपनीसाठी केलं। आता उदाहरणाचे जे इंग्लंडचं तुम्ही जे नाव घेताय, तिथे एक फायनान्स कंपनी, फायनान्स सर्व्हिस कंपनी, मी तर नाव घेणार नाही या कार्यक्रम कुठल्याच कंपनीचं, एक फायनान्स सर्व्हिस कंपनी आहे। त्यांनी त्यांच्या क्लायंट्स करता शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर आणि डिबेंचर मधला फरक काय, शेअर मार्केट वर खाली का होतं, काय बघितलं पाहिजे, असं एक काहीतरी कंटेंट क्रिएट केलं होतं। मला त्या क्षेत्राची माहिती असल्यामुळे त्याच्यात मी माझे इनपुट टाकले आणि ते इनपुट टाकल्यामुळे ते जे कंटेंट होतं ते त्याचा दर्जा वाढला। तर असे मी इनपुट्स द्यायला लागल्यामुळे मला अजून काम शिकायला मिळालं, अजूनही काम मिळालं आणि दुसरं जास्ती कामही शिकायला मिळालं मला। सर, पत्रकारितेच्या क्षेत्राचा तुमचा 22 वर्षाचा अनुभव आहे आणि या काळात तुम्ही प्रिंट, टीव्ही, रेडिओ आणि इंटरनेट या माध्यमातील विविध संस्थांसाठी काम केलंय। त्यानंतर त्याबद्दल थोडं सांगाल? नेमका अनुभव तुमचा कसा राहिला विविध क्षेत्रात काम करण्याचा? पत्रकारितेतली 22 वर्ष माझी फार अतिशय चांगली गेली। मी प्रत्येक क्षण त्यातला एन्जॉय केला। अतिशय एक्साइटिंग क्षेत्र आहे। मेहनत करायची तयारी असेल, थोडंसं फ्लेक्झिबल असायची तयारी असेल,
थोडंसं आउट ऑफ द वे जायची तयारी जर असेल तर फार चांगलं क्षेत्र आहे आणि त्याचा फायदा मलाही मिळाला. मी क्राईम रिपोर्टिंग सुरुवात केली आणि नंतर मग बाकीच्या बीट्स मिळत वर्षांच्या दरम्यान खूप चांगल्या स्टोरीज, खूप चांगल्या बातम्या मी केलेल्या आहेत. काही बातम्यांचा परिणाम झाला आहे, काही बातम्यांमुळे काही निर्णय बदलावे लागले. हे जे असं जेव्हा तुमच्या करिअरमध्ये होतं तेव्हा खरंच फार सॅटिस्फॅक्शन मिळतं मनाला की आपल्यामुळे काहीतरी चांगली गोष्ट घडली. बरेचदा ज्याला बॅकडोअर किंवा पॅरलल डिप्लोमसी म्हणतो तसंही मी केलेलं आहे की बातमी न छापता सुद्धा एखादी समस्या कशी सोडवायची हे मी सांगेन हा अनुभव. कारण रिपोर्टिंगच्या वर्गामध्येही प्रेस लॉज आणि एथिक्स हा जो जेव्हा टॉपिक असतो तेव्हा मी हे सांगतो की एथिक्स म्हणजे नेमकं काय. रेल्वे स्टेशनवर जे बुकिंग ऑफिस आहे तिथे शिफ्ट संपली की लाखो रुपये कॅश त्यांना थोडंसं चालून 500 मीटर चालून त्या स्ट्रॉंग रूम मध्ये नेऊन द्यावं लागायचं. आणि तिथल्या मग कोणतरी मला ते पॉइंट आउट केलं की हे फार रिस्क आहे, कोणाला जर कळलं तर कोणी निश्चित करू शकतात त्यांच्या हातातून ते हिसकावून आणि नुकसान होईल त्या कर्मचाऱ्याचं. ही बातमी आहे, तू बातमी कर. मी मग 2 दिवस जाऊन तिथे ऑब्झर्व केलं की नेमकं काय चाललंय आणि माझ्या लक्षात आलं की ही फार मोठी रिस्क आहे. मग माझ्या मनात हा डायलेमा निर्माण झाला की ही बातमी करावी का. बातमी छापून जर कोणाच्या लक्षात नसेल आलं आणि त्याच्या जर ते लक्षात आलं आणि मग त्याने जर काही मिस्टेक केली तर जास्त नुकसानदायक होईल. म्हणून मी हा निर्णय घेतला की बातमी छापायची नाही. अर्थात माझ्या वरिष्ठांना मी सांगितलं की या कारणाने मी बातमी करत नाही आणि मग त्यांनी पण म्हटलं की हो बरोबर आहे तुझा निर्णय. पण त्याच्यानंतर काय त्यांचा प्रॉब्लेमही त्यांची समस्याही सॉल्व्ह झाली पाहिजे, सुटली पाहिजे. तर मग त्यावेळेला मी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो. रोज वरचेवर भेटी होत असायच्या. तर त्यांना वरिष्ठांना भेटून मी सांगितलं की बघा असाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काहीतरी करा या बाबतीत. स्ट्रॉंग रूम ती तिकडे तुम्ही त्या बुकिंग ऑफिसमध्ये शिफ्ट करा. त्यांनी ते केलं आणि त्यांचा मग प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्यांची ती समस्या सुटली. असेही काही ज्याला बॅकडोर डिप्लोमसी किंवा पॅरलल डिप्लोमसी जे काय नाव द्या तुम्ही, असेही बरेचदा आम्ही केलेलं आहे. मी केलं, आम्ही म्हणण्यापेक्षा मी केलं. तर सर आकाशवाणी, दूरदर्शन यावर होत असलेल्या कार्यक्रमांमध्येही तुम्ही भाग घेतलाय. तर अनेक जनसंवाद शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन देखील तुम्ही केलेले आहेत. तर कसा अनुभव येतो मार्गदर्शन करताना आणि काय वाटत आहे, काय परिणाम जाणवतो विद्यार्थ्यांवर? बघा आता कन्व्हर्जन्सचा काळ आहे. पूर्वी कसं होतं की प्रिंट तर प्रिंट, टेलिव्हिजन दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी तर दूरचित्रवाणी, रेडिओ आकाशवाणी तर आकाशवाणी. आता तसं नाही राहिलं. आता सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला लिहिताही यायला पाहिजे, तुम्हाला कॅमेराही फेस करता यायला पाहिजे, तुम्हाला व्हॉइस पण रेकॉर्ड करता यायला पाहिजे आणि तुम्हाला इंटरनेटसाठी सुद्धा लिहिता यायला पाहिजे. मुळामध्ये एक मिसकन्सेप्शन मी इथे काढू इच्छितो की इंटरनेटसाठी काहीतरी वेगळं लिहायचं आणि प्रिंटसाठी काहीतरी वेगळी भाषा असते असं नाही आहे. फक्त ते प्रेझेंट कसं करायचं याचा थोडासा फरक असतो. कारण वर्तमानपत्राचा वाचक आणि इंटरनेटचा वाचक यात थोडासा फरक असतो. मी प्रिंटसाठी जे लिहिलंय तेच इंटरनेटलाही आलेलं आहे, अपलोड झालेलं आहे. एकाही शब्दाचा फरक न करता फक्त त्याचं प्रेझेंटेशन वेगळं असतं. आणि हे थोडंसं लक्षात ठेवावं लागतं की इंटरनेटचा वाचकाचं अटेन्शन स्पॅन, त्याचं लक्ष देण्याची क्षमता थोडीशी कमी असते. एवढं जर लक्षात ठेवलं तर प्रिंट, रेडिओ, टेलिव्हिजन आणि इंटरनेट या चारही माध्यमांवर तुमचं प्रभुत्व असू शकतं. आणि किंबहुना मी हे म्हणेल की आताचा काळ हा आहे, हा कन्व्हर्जन्सचा आहे. एकच बातमी तुम्हाला या चारही फॉर्मॅटमध्ये करावी लागणार, याची तयारी तुम्हाला पाहिजे. आणि मास कम्युनिकेशनच्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांनी आहेत, हे विषय आहेत, पण हे विषय वेगवेगळे असे ट्रीट न करता कन्व्हर्जन्सचा काळ हे लक्षात ठेवून हे तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की एकच बातमी एकाच माणसाला चारही पद्धतीने करावी लागणार पुढे जाऊन. आणि ते होतं आहे ऑलरेडी, ते अजून वाढेल पुढे. तर सर मागच्या 8 महिन्यापासून तुम्ही ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहात. त्याचा आतापर्यंतचा काय अनुभव आहे आणि याचे कोणते फायदे व तोटे आहेत? बघा, गेल्या 8 महिने जे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे ते नाईलाजाने सुरू आहे. कारण लॉकडाऊन झाला कोरोनामुळे आणि शाळा कॉलेजेस बंद आहेत. देशामध्ये बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 90% भागामध्ये शाळा कॉलेजेस बंद आहेत. 1-2 राज्य, 1-2 शहरं सोडली तर शाळा कॉलेजेस सुरू नाही झालेली. जी पण सुरू झाली आहेत ती
परीक्षा त्यांच्या आल्या आहेत म्हणून त्या कारणाने सुरू झाली. आता ऑनलाईनचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की घर बसल्या मुलाला त्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळू शकतं. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. शिक्षक सुद्धा घर बसल्या ते शिक्षण त्यांना देऊ शकतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. पण सगळ्यात मोठा तोटा हा आहे की काही विषय आणि काही टॉपिक्स असे आहेत की ते तुम्ही ऑनलाईन त्यांना सांगू शकत नाही. ते ज्याला हँड होल्डिंग म्हणतो आपण. आता कम्प्युटर चालवायचं आहे तर किंवा सॉफ्टवेअर शिकायचं असेल एखादं तर ते ऑनलाईन त्याला एक मर्यादा आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते ऑनलाईन होऊ शकत नाही. हा झालाय, मला अनुभव आलेला आहे की एक ते स्केचअप म्हणून एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यात तुम्ही ड्रॉइंगच्या आधारावर त्या गोष्टीचं 3D मॉडेल कम्प्युटरवर तयार करू शकता. तर ते स्केचअपचं सॉफ्टवेअर शिकवायला एक टेक्निकली क्वालिफाईड माणूस होता. त्यांनी ते शिकवलं, जवळजवळ 2-2.5 महिने ते चाललं. पण तरी शेवटी विद्यार्थ्यांना सर मला हे नाही कळतंय, सर मला ते नाही कळतंय. तर एक विशेष सेशन घेऊन त्यांना ज्याला हँड होल्डिंग म्हणतो की ठीक आहे तू आता त्या मेन्यूमध्ये जा, तिकडे क्लिक कर, तुला हे दिसत असेल त्याच्यावर क्लिक कर, मग ते असं होईल. हे असं एक एक विद्यार्थी घेऊन सांगावं लागलं. हा एक ऑनलाईनचा फार मोठा तोटा आहे की कुठल्या विद्यार्थ्याला किती कळतंय हे तुम्हाला फेस टू फेस दिसत नसल्यामुळे कळत नाही. दुसरं म्हणजे ऑनलाईन फार येतो कारण समोरासमोर संभाषण नसल्यामुळे तुम्हाला स्वतःचं म्हणणं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला फार जास्ती मेहनत घ्यावी लागते. आणि कायम त्यांना ऐकता येणार आहे, समजता येणं, तुम्ही आहात का इथे, ऑनलाईन आहात का. प्रत्येक सेशनमध्ये कॅमेरा सुरू करा हे तुम्ही त्यांना फोर्स करू शकत नाही कारण प्रायव्हसी इश्यूज आहेत. कोण कुठे बसलोय, कसं बसलोय माहिती नाही. तर ठीक आहे कॅमेरा बरं, कनेक्टिव्हिटीचे पण इश्यूज आहेत. व्हिडिओ सुरू केलं तर सर मला नीट ऐकू येत नाही वगैरे. तर असं असताना फार थकवा जाणवतो. हे केल्यानंतर इट इज व्हेरी टायरिंग, इट इज व्हेरी एक्झॉस्टिंग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि शिक्षकांसाठी सुद्धा. तर हे फायदे आणि हे तोटे आहेत ऑनलाईनचे. आणि थिओरिटिकल पार्ट जे आहे, थिओरिटिकल भाग जो आहे तो तुम्ही ऑनलाईन मध्ये शिकवू शकता. जिथे हँड्स ऑन स्किल आहे, कम्प्युटर कसं चालवायचं किंवा एखादं लेथ कशी चालवायची, ड्रिलिंग मशीन कशी चालवायची, हे जिथे भाग आहेत हँड्स ऑन स्किलचे ते ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना शिकवणं अशक्य नाहीये पण कठीण आहे. कुठे ना कुठे शेवटी त्या विद्यार्थ्याला कुठेतरी वर्कशॉपमध्ये जाऊन किंवा लॅबमध्ये जाऊन हे शिकावं लागेल. हे स्वतः काम करून शिकावं लागेल. आता फोटोग्राफी असा विषय आहे, सांगेल तो शिक्षक की कॅमेरामध्ये हे भाग आहेत, ही लेन्स आहे, हे शटर आहे, हे काय फोकस आहे, हे अपर्चर आहे, हे सांगेल तो. पण ऍक्च्युअली एखाद्या परिस्थितीमध्ये फोटो कसा घ्यायचा हे जोपर्यंत विद्यार्थी कॅमेरा हातात घेत नाही तोपर्यंत त्याला येणार. आणि तो कॅमेरा जेव्हा वापरायला सुरुवात करेल तेव्हा तो शिक्षक त्याच्या बरोबर पाहिजे की बघ रे आता लाईट असा आहे तर या लाईटमध्ये हे तुझं सेटिंग पाहिजे, त्या लाईटमध्ये ते सेटिंग पाहिजे. सब्जेक्ट स्थिर आहे की मुव्हिंग आहे त्याप्रमाणे शटर स्पीड ठरेल. तर हे विषय ऑनलाईन नाही शिकवू शकत. हा ऑनलाईनचा सगळ्यात मोठा तोटा आहे. तर सर भविष्यात फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणे कितपत योग्य आहे काय वाटतं तुम्हाला. आणि पारंपरिक शिक्षणाची पद्धत म्हणजे वर्ग फळा खडू यांचे अस्तित्व संपेल का काय वाटतं तुम्हाला. मी तुम्हाला आता फायदे आणि तोटे सांगितलं, त्याचंच या प्रश्नाचं उत्तर आहे खरं म्हणजे. पण तरी मी हे सांगेन की नुसतं 100% ऑनलाईन होऊ शकत नाही. कुठल्याही लेवल असो म्हणजे बालक मंदिराचा विद्यार्थी असो, मिडल स्कूलचा असो, हायस्कूलचा असो किंवा इंजिनिअरिंगचा डिग्रीचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा असो, 100% ऑनलाईन तुम्ही करू शकत नाही. कारण शेवटी काही भाग असा आहे की त्यांना समोरासमोर बसून त्यांना शिकवावं लागणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे 100% ऑनलाईन कधीच होऊ शकत नाही. आणि ज्याला ट्रेडिशनल चॉक अँड टॉक किंवा चॉक अँड बोर्ड म्हणतो, फळा व खडू हे जे म्हणतो आपण, ते संपणार नाही कधीच. कारण शेवटी एकदा हा भाग की काही गोष्टी समोरासमोर बसून शिकवायला पाहिजे. आता रांगोळी काढायला शिकवणार असाल तर ऑनलाईन नाही शिकवू शकत. तुम्ही जर स्वयंपाक करायला शिकवणार असाल तर ठीक आहे ऑनलाईन सांगू शकतो. पण शेवटी समोर किंवा मीठ तिखट किती टाकतोय तो समोरचा हे तुम्हाला आपल्या डोळ्याने बघावं लागेल. तर एक तर हे. आणि दुसरा भाग असा की शेवटी विद्यार्थी म्हणजे मानव आहे. तर मॅन इज अ सोशल अॅनिमल. त्याला इंटरॅक्शन दुसऱ्या माणसांची हवी असते. तर ती नसेल तर पोरांना त्रास होतो. आत्ता मी गेले काही दिवसात वाचतोय एक तोटे जे तुम्ही विचारले, एक तोटा आता माझ्या लक्षात आला म्हणून तो मुद्दा म्हणतोय की दिवसभर गेले 8 महिने विद्यार्थी घरात बसून खोलीत बसून फक्त ऑनलाईन इंटरॅक्शन करतायत.
त्याच्यामुळे त्यांचे सोशल स्किल संपुष्टात आले. जर तुम्ही आणि मी बसून आता समोरासमोर बोलतोय, हे ऑनलाईन जे करतात ते विद्यार्थी, त्यांच्यातलं हे स्किल संपलं, ते घाबरतात आता बोलायला. इव्हन ऑनलाईन जर प्रश्न विचारला की अरे बाबा या प्रश्नाचं उत्तर दे, तर ते घाबरतात बोलायला. हे स्किल त्यांचं संपलंय. आणि आता मागच्या आठवड्यात मी कुठल्यातरी वर्तमानपत्रात एक आर्टिकल वाचत होतो. एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, ती 8 महिने लॉकडाऊनमध्ये घरात होती आणि मग आता लॉकडाऊन उघडल्यामुळे तिने काहीतरी घरात पार्टी ठेवली लहानची, ओळखीच्या 4 लोकांना बोलवलं, काहीतरी 15-20 लोकांना. आणि मग तिच्या लक्षात आलं की गेल्या 8 महिन्यात मी असं कॅज्युअल संभाषण जे आहे, आपण अरे पूर्ण आला, कसं आहे तिथे, खूप पाऊस पडतोय, आसपास थंडी, हे जे कॅज्युअल संभाषण, स्मॉल टॉक जे म्हणतो, तेही करायची माझी क्षमता संपून गेली. आणि तिच्यामुळे हे म्हणजे ही जर सोशल वर्कर, तरीही तिच्यातनं ते तिचं स्किल हे कमी झालं. तर हा फार मोठा तोटा आहे ऑनलाईनचा. आणि तुम्हाला जर सोशल स्किल नसलेली पिढी निर्माण करायची असेल तर 100% ऑनलाईन करा. पण तुम्हाला जर खरंच चांगली सक्षम पिढी निर्माण करायची असेल, आता ठीक आहे नाईलाजाने आपण 100% ऑनलाईन करतो, पण 100% ऑनलाईन हे भविष्यात होऊ शकणार नाही. ते तसं करणं शक्य नाही आणि ते करू नये, ऍडवायझेबलही नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याला ब्लेंडेड लर्निंग म्हणतो आपण, की थोडंसं ऑनलाईन आणि थोडंसं फेस टू फेस, तर 15 ते 20% ऑनलाईन, बाकी 80% 85% हे फेस टू फेस असलं पाहिजे. विशेष सर, ऑनलाईन व पारंपरिक शिक्षणाचा मेळ कसा घालता येईल आणि असे काही योग्य प्रमाण आहेत का? काय वाटतं की ऑनलाईन शिक्षणाचे भविष्य काय राहतील पुढे? जसं मी आता सांगितलं की 100% ऑनलाईन किंवा 100% फेस टू फेस शक्य नाही. विशेषतः कोरोनाची भीती असल्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना अगदी तुम्ही याच शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये हे तुम्ही म्हणू शकत नाही. तर काही भाग ऑनलाईन आणि बराचसा भाग फेस टू फेस असं करायला पाहिजे. माझ्या मताप्रमाणे 15 ते 20% ऑनलाईन आणि 80 ते 85% फेस टू फेस. तो अभ्यासक्रम कुठला आहे, विद्यार्थी कुठल्या वयाचे आहेत, त्यांची ग्रहण क्षमता किती आहे, याच्यावर ते ठरलं पाहिजे. ह्याच्यावर ते ठरवलं पाहिजे की ठीक आहे, या कोर्स करता 20% ऑनलाईन चालू शकतं, 25% एखाद्या वेळा ऑनलाईन चालू शकतं, पण त्याच्यापेक्षा जास्ती नाही. कारण शेवटी स्किल शिकवायचं आहे, इंटरॅक्शन करायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मी गेले 8 महिने शिकवलं, ते आता म्हणतात की सर आम्हाला कॅम्पसला यायचं. मी सोमवारपासून कॅम्पसला येणार आहे. त्यांना सांगावं लागतं की अरे सरकारने अजून परवानगी दिली नाहीये, तुम्हाला परवानगी घेऊन मग यावं लागेल. अजून वर्ग सुरू नाही झाले, प्रत्यक्ष वर्ग सुरू नाही झाले, तेही लोक आता उतावळे झालेत वर्गात येण्यासाठी. तर ऑनलाईन 100% ऑनलाईन असू शकत नाही, ते असूही नये. ऑनलाईनचं भवितव्य काय, तर ऑनलाईन वाढलंय, गेल्या 8 महिन्यात ऑनलाईन वाढलंय. बरंच नवीन कोर्सेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आलेले आहेत, वेबसाईट्सवर आलेले आहेत. बरेच लोक ज्यांनी आधी कधी ऑनलाईन शिकवलं नाही किंवा शिकवलंच नाही, ते वेगवेगळे विषय घेऊन ते शिकवायला लागलेत. आता परवा मी एका सहकार्याकडे ऑनलाईन योगा क्लासेस बघितले. ते एका विशिष्ट वेळी झूम मिटिंगच्या द्वारे ऑनलाईन योगा शिकवत होते. आता योगा हा खरं म्हणजे ऑनलाईनचा विषय नाही, पण चालू आहे, ठीक आहे, त्याची ती युटिलिटी आहे. तर हे लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे या बाबतीत निर्णय घेऊन 15 ते 20% ऑनलाईन आणि 80 ते 85% फेस टू फेस असे क्लासेस घ्यायला. दिसे सर, ई लर्निंग किंवा डिजिटल लर्निंग म्हणजे काय आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगचा उपयोग कसा करून घेता येईल? आता हे 2 विषय आहेत. ई लर्निंग हा विषय फार मोठा आहे. तुम्ही सांगितलं मी तज्ञ आहे, तर मी बराच वेळ बोलू शकतो ह्याच्यावर. ई लर्निंग म्हणजे काय? ई लर्निंग म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून एखादा विषय जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवला तर दॅट इज कॉल्ड ई लर्निंग. ते ई लर्निंग आहे किंवा डिजिटल लर्निंग. ई लर्निंग आणि डिजिटल लर्निंग एकच समानार्थी शब्द आहेत. तिथे एक फार मोठा गैरसमज मी दूर करू इच्छितो. गैरसमज आहे किंवा माहिती नसल्यामुळे लोक तसं करतात, जो काही विषय असेल की फक्त एखादी वस्तू किंवा एखादं अभ्यासाचं मटेरियल केवळ ते डिजिटल फॉर्म मध्ये आहे म्हणून ते ई लर्निंग किंवा डिजिटल लर्निंग होत नाही. ते डिजिटाइज लर्निंग आहे. मी ह्याच्यात 2-3 उदाहरणं देऊ शकतो. एक उदाहरण म्हणजे तुमचं बँकेत खातं असेल, पण तुमच्याकडे पासबुक आहे. पासबुक अपडेट करायला म्हणजे तुमच्या खात्याचा रेकॉर्ड बँकेकडे कम्प्युटरवर आहे, पण तुमच्याकडे तो नाही आहे. तुम्हाला अजूनही पासबुक घेऊन ब्रँचमध्ये शाखेत जावं लागतं आणि त्या मशीन आहे, तुम्ही माणसाच्या हातून व्हायचं, आता मशीन आहे, ते पासबुक टाकून त्याचं तुम्हाला प्रिंटआउट घ्यावं लागतं. हे डिजिटल बँकिंग नाही आहे, हे डिजिटाइज बँकिंग आहे. डिजिटाइज भाग कुठला आहे त्यातला की तुमचा खात्याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे कम्प्युटर संगणकावर आहे
पण तुमच्याकडे नाहीये, तुमच्याकडे ते पुस्तकाचं आहे, पासबुकच आहे. हे डिजिटल बँकिंग नाही आहे. ठीक आहे. डिजिटल बँकिंग कुठलं की मला शाखेत जावंच लागत नाही माझ्या बँकेच्या. माझं जिथे खातं आहे तिथे मी गेले 2 वर्ष गेलो नाही, आणि जेव्हा जेव्हा गेलो फक्त केवायसी करण्याकरता. तर ही आता केवायसी सुरू झालं. म्हणजे मी जेव्हा शाखेत गेलो काही दिवसांपूर्वी तर तुम्ही कोण आणि कशाला आला, अरे तुमचं अकाउंट आहे काय ते असं विचारलं मला. हे डिजिटल बँकिंग आहे. अजून एक त्याचं उदाहरण देतो. तुम्हाला समजा पैसे कोणाला पाठवायचे असतील, तुम्ही शाखेत जाऊन चेक देऊन मग तो तुमच्या खात्यात बॅलन्स आहे की नाही ते बघेल आणि मग तुमचं ते ट्रान्झॅक्शन तो व्यवहार करेल. हे त्याच्याकरता डिजिटल बँकिंग आहे. खरं म्हणजे त्याच्याकरता डिजिटल बँकिंग नाही आहे, कारण त्याला कागद घेऊन बघावं लागेल. त्याच्याकरता ते डिजिटाइज्ड बँकिंग आहे. तुमच्याकरताही ते डिजिटाइज्ड बँकिंग आहे. डिजिटल बँकिंग केव्हा तुम्ही घरी बसून रात्री 12 वाजता खातं उघडून बघा, हो बा इतके पैसे आहेत, मला अमक्या व्यक्तीला इतके पैसे पाठवायचे, तुम्ही ते पेमेंट सेटअप करा. ते आता 24 तास सुरू झालं एनईएफटी, 1 तासमध्ये नसतं ते. त्याची वेळ झाली, ते सायकलमध्ये आले की ते पैसे त्याच्या खात्यात जमा होते. हे डिजिटल बँकिंग. तुम्हाला पासबुक मेंटेन करावं लागत नाही. तुमचं स्टेटमेंट खातं उघडल्यापासूनची सगळी स्टेटमेंट तिथे ऑनलाईन अवेलेबल आहेत. हे डिजिटल बँकिंग आहे. ठीक आहे. हे डिजिटल बँकिंग आहे. शिक्षणाच्या क्षेत्राशी बोलायचं झालं, शिक्षणासंबंधात जर बोलायचं झालं तर एक पुस्तक आहे, छापील पुस्तक आहे. त्याला स्कॅन करून त्याची पीडीएफ फाईल केली तयार आणि ती कुठेतरी तुम्ही दिली पेन ड्राईव्हवर, सीडीवर किंवा ऑनलाईन टाकली, ते डिजिटल लर्निंग नव्हे. इट्स अ डिजिटल रिसोर्स. पुस्तक छापील पुस्तकाच्या ऐवजी मी सॉफ्ट कॉपी बघतोय पुस्तकाची. इट्स अ डिजिटल रिसोर्स. त्याच्यात विद्यार्थ्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यात फरक पडतो. ठीक आहे. हा फरक आहे. हा फरक लोकांना माहिती नसल्यामुळे डिजिटल रिसोर्सला सुद्धा ते डिजिटल लर्निंग म्हणतात. आता काही दिवसापूर्वी माझ्या एका जुन्या सहकार्याचा मी पोस्ट पाहिला की लॉकडाऊनच्या 6 महिन्यात मी पत्रकारितेच्या एका 3 वर्षाच्या कोर्सचं ई लर्निंग कंटेंट क्रिएट केलं आणि ते टाकलं. 6 महिन्यात ई लर्निंग कंटेंट 3 वर्षाच्या कोर्सचं होऊ शकत नाही. 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाचं ई लर्निंग कंटेंट जे प्युअर ई लर्निंग जे मी म्हणतो ते होऊ शकत नाही. त्यांनी काही 10, 15, 20, 100 काही लेसन्सचं काही अभ्यासक्रमाच्या बद्दल काही लिहिलं असेल आणि ते टेक्स्ट अपलोड केलं असेल. इट इज डिजिटाइज लर्निंग. ते डिजिटल लर्निंग नव्हे. ठीक आहे. एक मिनिट मी फरक सांगतो. आता समजा तुम्ही एखाद्या किराण्याच्या दुकानात सामान आणत असाल तर तो आणि खात असेल तर त्याच्याकडे तो व्हॉट्सअपवर तुम्हाला तुम्ही आज इतके किलो गहू, इतके किलो तांदूळ घेतल्याचे इतके पैसे झाले असं महिन्याभराचा हिशोब केला आणि महिन्याभरानंतर जाऊन तुम्ही त्याला पैसे दिले. हे डिजिटाइज अकाउंटिंग झालं, डिजिटल झालं नाही. आता शिक्षणाकडे बोलूया. मी सांगितलं डिजिटाइज पुस्तक. डिजिटल लर्निंग म्हणजे काय? आपण शाळेत असताना हृदयाचं कामकाज शिकलो, वर्किंग ऑफ द हार्ट. ट्रेडिशनली शिक्षकांनी बोर्ड त्या ब्लॅकबोर्डवर खडून चित्र काढलं, हे हृदय आहे. हृदय खरंच तसं दिसतं की नाही आपल्याला माहिती नाही. आणि इथे असं अशुद्ध रक्त इकडे येतं, शुद्ध रक्त इकडनं जातं, हे त्यांनी सांगितलं. आपण ते कल्पना करून समजवण्याचा प्रयत्न केला. डिजिटाइज लर्निंग मध्ये काय होईल की हे ड्रॉइंग तिच्या कम्प्युटरवर कुठेतरी असेल, ती प्रत्येक वर्गात तेच ते ड्रॉइंग दाखवेल आणि तेच सांगेल की असं हृदय असं असतं, इकडनं अशुद्ध रक्त येतं, असं जातं, हृदयाचं स्पंदन असं होतं आणि त्यामुळे सगळं आपलं कामकाज चालतं शरीराचं. हे डिजिटाइज्ड रिसोर्स झाला. हा डिजिटल लर्निंग नव्हे. डिजिटल लर्निंग केव्हा तुम्ही एक कल्पना करा की समजा हृदयाच्या कामाचं आपण काहीतरी समहाऊ व्हिडिओ घेऊ शकतो कॅमेरा टाकून आणि ऍक्च्युअल त्याचं वर्किंग दिसलं तर कसं दिसेल, कसा तो अनुभव राहील विद्यार्थ्याचा, ते करणं शक्य नाही. तर अॅनिमेशनच्या माध्यमातून हृदयाचं वर्किंग, त्याचं कॉन्ट्रॅक्शन, डायलेशन हे जर दाखवलं, निळ्या रंगाने अशुद्ध रक्त, लाल रंगाने शुद्ध रक्त असं जर दाखवलं, किंवा मानव शरीराची श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी होते, कसं ते हवा येते नॉस्ट्रिल्स मधनं, आपल्या विंड पाईप मधनं लंग्स मध्ये जाते, लंग्स मध्ये काय प्रक्रिया होते नेमकी, ऑक्सिजन कसं जातं, ऑक्सिजन कसं घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड कसं सोडलं जातं, हे जर बघायला मिळालं त्याला, त्याचं जर अॅनिमेशन त्यांनी पाहिलं, दॅट इज डिजिटल लर्निंग. ते डिजिटल लर्निंग आहे. हा फार मोठा फरक आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अजून एक मुद्दा असा की डिजिटाइज्ड किंवा ऑनलाईन हे सगळे जे आहेत प्रकार, ह्यांनी कन्व्हिनियन्स येतो, विद्यार्थ्याची सोय होते, पण त्याचा एक्सपिरियन्स एनहान्स होत नाही. डिजिटल लर्निंगचा पूर्ण उद्देश हा आहे की द स्टुडंट्स एक्सपिरियन्स शुड बी एनहान्स. विद्यार्थ्याला जो अनुभव मिळतो त्याचा दर्जा वाढला पाहिजे, ते बघून त्याला शिकता आलं पाहिजे. तुम्ही जर हृदयाचं ड्रॉइंग
फळ्यावर काढायच्या ऐवजी ते तुम्ही तुमच्या प्रोजेक्टरवरनं लॅपटॉपवरनं दाखवलं फारसा फरक पडत नाही विद्यार्थ्याच्या एक्सपिरियन्समध्ये. हे जर तुम्ही हृदयाचं अॅनिमेशन दाखवलं विथ व्हॉइस ओव्हर, त्यात शिक्षकाचा रोल नाही तेवढ्या 10 मिनिटापुरता, तर ते डिजिटल लर्निंग आहे. हा फरक लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तुमच्या प्रश्नात दुसरा भाग, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी काय करावं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठ्या 2 समस्या आहेत. ह्या गेल्या 8 महिन्यात मला लक्षात आलं. एक तर विद्यार्थ्यांकडे सरसकट लॅपटॉप्स किंवा कम्प्युटर्स किंवा मोबाईल फोन नाही, स्मार्टफोन नाही, मोबाईल फोन म्हणण्यापेक्षा स्मार्टफोन नाही. दुसरं म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. हे असं चुटकीसरशी सुटणारा प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये आता लॉकडाऊनच्या काळात तर करायला फार कठीण होतं. मी 3 वर्षापूर्वी एक प्रयत्न सुरू केला होता की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जाऊन डिजिटल लर्निंग म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग करता येईल. शिक्षक आपल्या लेवलवर करू शकतात की तुम्ही लहान लहान डिजिटल लर्निंगचे कंटेंट तयार करा. ते त्यावेळेला काही कारणाने म्हणा, जे काय कारण असेल, तो मेसेज कन्व्हे नाही झाला तेव्हा, तर तो प्रयत्न जर तेव्हा सुरू झाला असता तर आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ही अडचण आली नसती. तरी हरकत नाही, थोडासा उशीर जरी झालाय तरी प्रयत्न हा झाला पाहिजे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची परिस्थिती लक्षात घेतात, तिथली स्थिती लक्षात घेतात की प्रत्येकाकडे स्मार्टफोन नाही, प्रत्येकाकडे लॅपटॉप नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. तर लहान लहान मॉडेल्स 5-5, 6-6, 3-3, 4-4 मिनिटाचे मॉडेल्स तयार करून, म्हणजे अॅनिमेशनचे व्हिडिओ ते तयार करून कुठतरी एका मध्यवर्ती ठिकाणी ठेवायचे, कुठल्या तरी एका कम्प्युटरवर, आणि विद्यार्थ्यांना तिथे बोलवून आयदर त्या संगणकावर किंवा ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रीनवर त्यांना ते व्हिडिओज प्ले करून ते विषय त्यांना शिकवायचे. असा एक प्रयत्न होऊ शकतो. दुसरं म्हणजे कनेक्टिव्हिटीचा विषय आहे. कनेक्टिव्हिटीसाठी तुमच्या माझ्या प्रयत्नाने होणार नाही, ते फार मोठ्या पातळीवर, फार मोठ्या स्केलवर ते करावं लागेल. जे काय सरकार आहे, प्रायव्हेट कंपनीज आहेत, काय 4G 5G जे काय असेल ते ऑप्टिक फायबर असेल, जे कुठलं तंत्रज्ञान आहे ते भागाभागात पोहोचावं, याच्यासाठी अतिशय नियोजित पद्धतीने हे करावं लागेल. हॅपाझार्ड पद्धतीने ते होणार नाही. आणि हे जे चॅलेंज आहे, हे जे आव्हान आहे, हे फार मोठं आहे. ते पुढच्या 3 महिन्यात 6 महिन्यात होणार नाही. त्याच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करून सरकारला किंवा प्रायव्हेट कंपनीजना करावं लागेल. त्या दरम्यानच्या काळात शाळांमध्ये क्लस्टर सेंटर म्हणा, क्लस्टर स्कूल्स म्हणा, असं काहीतरी करून आसपासच्या 2-3 मैलाच्या रेडियसमध्ये शाळांमधले विद्यार्थी किंवा तिथे राहणारे विद्यार्थी त्या एका ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी येऊन ई लर्निंग कंटेंट बघतील आणि त्यातनं शिकायचा प्रयत्न करतील, जेणेकरून शिक्षकांना तिथे अगदी प्रत्येक वेळेस जाऊन तिथे वर्ग घेणं आवश्यक नाही. अशी जर काही आपण यंत्रणा उभी करू शकलो, आणि हे होऊ शकतं. मी ज्या एक थोडंसं सांगतो तोही अनुभव. मी ज्या कंपनीसाठी काम केलं त्यांचे ई लर्निंगच्या सिस्टीम्स अगदी दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये आहेत. आणि हे मी नेहमी अभिमानाने सांगतो की एक तर त्या कंटेंट करता इंटरनेट असण्याची गरज नाही, असेल तर फार चांगलं. त्यांच्याकडे पद्धत अशी आहे की तुमचं वर्ष संपलं, शैक्षणिक वर्ष संपलं, सत्र संपलं की अभ्यासक्रमामध्ये काही बदल झाले असतील, एखादा भाग नवीन भाग असेल किंवा काही अजून इम्प्रूव्हमेंट असतील, तर ते कंटेंट इंटरनेटच्या माध्यमातून अपडेट करायचं. ते तुमचं कम्प्युटर कनेक्ट करायचं आणि इकडे सेंट्रल लोकेशनवरनं नवीन कंटेंट त्याच्यावर ओव्हरराईड होणार. जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही अतिदुर्गम भागामध्ये, तिथे टेक्निकल टीम जाऊन, टेक्निशियनची टीम जाऊन ते कम्प्युटर हातात घेऊन ती हार्ड डिस्क बदलून नवीन हार्ड डिस्क तिथे इन्स्टॉल करून द्यायचे. आणि असंही झालेलं आहे आसाम वगैरे सारख्या ठिकाणी. म्हणजे मी काय म्हणजे राज्यांची नावं नव्हती घ्यायला, अतिदुर्गम जे भाग आहेत तिथे ट्रेननी एका विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचले, मग कारने एका ठिकाणापर्यंत पोहोचले, त्याच्यापुढे रस्तेच नाहीत. तर अक्षरशः बैलगाडीत बसून, म्हणजे एक रात्र झाडाखाली काढून दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडी मिळते, त्या बैलगाडीत बसून त्या शाळेत जाऊन त्यांनी ते कंटेंट अपडेट आणि वर्षानुवर्ष दरवर्षी ते करतात. तर असं अतिशय डेडिकेटेड पद्धतीने ते करावं लागेल तरच होऊ शकतं. सर, एक प्रश्न आहे असा की डिजिटल ई लर्निंग आणि पुस्तकी ज्ञान,
यापैकी कुठलं बेटर ज्ञान आहे, म्हणजे की पुस्तकाबद्दल आपण जास्ती ग्रास्प करू शकतो म्हणजे एखादी विद्यार्थी, किंवा मग डिजिटलाइज जे आपण आता एज्युकेशन करतोय किंवा व्हॉट्सअप वगैरे ह्या सगळ्या बाकी सगळ्या डिजिटल याच्याद्वारे, तर कुठल्या याच्याने विद्यार्थी जास्ती ग्रास्प करू शकतो, पुस्तकाद्वारे की ह्या डिजिटल आणि ई लर्निंगद्वारे? बघा, मी पुन्हा तेच सांगतो की कुठली एक पद्धत 100% चांगली नाही. पुस्तकांचं आपलं महत्व आहे, डिजिटल लर्निंगचं आपलं महत्व आहे. डिजिटल लर्निंग हे डिजिटल लर्निंग सुद्धा हे 100% असू शकत नाही. आता एक सर्वसाधारण तो अप्रोच आहे, विशेषतः 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता एक साधारणपणे 40 ते 45 मिनिटांचा एक पिरियड असतो, एक क्लास असतो. तर हे रिसर्चच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी निघालेल्या आहेत. 3 वर्ष रिसर्च झाल्याच्या संशोधन झालं की त्या 40-45 मिनिटांपैकी 8 ते 10 मिनिटं डिजिटल लर्निंग कंटेंट असावं. ते त्या शिक्षकांनी ते प्ले करावं, ते दाखवावं, त्याच्यानंतर शिक्षकांनी शिकवायचं. तर तीच पद्धत इथे की एखादा कॉन्सेप्ट समजण्याकरता तुम्ही डिजिटल कॉन्टेंट बघायचं. जसं मी हृदयाचं कामकाज सांगितलं किंवा श्वासोश्वास सांगितला, रेस्पिरेशन इन ह्युमन बिंग्स, 8-10 मिनिटाचं काहीतरी कंटेंट असेल, ते तुम्ही बघा, तुम्हाला तो कॉन्सेप्ट क्लिअर होईल. पण त्याच्यानंतर त्याला रिइन्फोर्समेंट म्हणा किंवा त्याच्यात अजून तपशील म्हणा, हे तुम्हाला पुस्तकातूनच घ्यावं लागेल. पुस्तकापासून सुटका नाही हे, आणि डिजिटल पुस्तकं नव्हे, ऍक्च्युअल प्रिंटेड पुस्तकं. तुम्ही ट्रेंड बघा. मी हे निरीक्षण केलंय की काही वर्षापूर्वी छापील पुस्तकं नको, आपण ई बुक घेऊ, आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ते ई बुक्स म्हणजे एक घेतो आणि ती कॉपी शेअर होतात. तर ई बुक मधनं पुस्तक अभ्यास करू, ई बुक मधनं अभ्यास करू, असं करून खूप एकदम त्याचा क्रेज वाढेल. नंतर लक्षात आलं विद्यार्थ्यांच्या की ई बुक मधनं वाचलं तर ते रिटेन्शन होत नाही, डोक्यात राहत नाही, म्हणून पुन्हा विद्यार्थी पुस्तकांकडे वळले. आता तुम्ही पुस्तकाच्या एखाद्या दुकानात किंवा बाजारपेठेत जाऊन बघा, इंजिनिअरिंगची, विशेषतः इंजिनिअरिंग आणि मेडिकलची पुस्तकं खूप विकल्या जातात. कारण पुस्तक हातात घेऊन अभ्यास करण्यात जे इफेक्टिव्हनेस किंवा जितकं परिणामकारक आहे ते ई बुक किंवा डिजिटाइज रिसोर्स बघून ते मदत आहे, कन्व्हिनियन्स आहे, पण त्याचा इम्पॅक्ट होत नाही. आणि डिजिटल लर्निंगचा सुद्धा भाग एक 10-20%, 15% असावा कॉन्सेप्ट कळण्याकरता. कारचं इंजिन कसं चालतं हे कळण्याकरता डिजिटल लर्निंग बघा. ते अॅनिमेशनच्या द्वारे स्पार्क प्लग म्हणजे काय, स्ट्रोक म्हणजे काय, पेट्रोल कसं येतं, कसं, हे तुम्हाला कळेल. पण त्याच्या पुढे त्याचं मेंटेनन्स कसं करावं किंवा फॉल्ट कुठे येऊ शकतो हे डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून तुम्हाला शिकताना तुम्हाला त्यासाठी पुस्तक वाचावं लागेल आणि शिक्षकाकडनं शिकावं लागेल. तर आजच्या आमच्या सेकंड इनिंगच्या कार्यक्रमात सामील झाले होते ई लर्निंग तज्ज्ञ आणि वरिष्ठ पत्रकार आनंद भिसे सर. भिसे सर, तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्या स्टुडिओला तुम्ही आले. भिसे सरांनी इत्यादी लर्निंगच्या क्षेत्रात होत असलेला बदल आणि त्यांचा विद्यार्थ्यांवर होत असलेला परिणाम, ई लर्निंगचे फायदे आणि तोटे या संदर्भातली सखोल अशी माहिती आपल्यासोबत शेअर केली आहे. आम्हाला विश्वास आहे की नक्कीच आमच्या दर्शकांच्या प्रश्नांचे उत्तर त्यांना नक्की मिळाले असतील. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि मित्रांनो, अशाच एका नवीन पाहुण्यांसोबत आम्ही लवकरच तुमची भेट घालून देऊ. तोपर्यंत तुम्ही बघत राहा शंखनाद न्यूज.